आज आपण करणार आहोत झटपट रवा इडली. ही रेसिपी पटकन बनणारी आहे. रवा, दही आणि सोडा वापरल्यामुळे इडली मऊ आणि स्पॉन्जी होते आणि साधारण 10 मिनिटात तयार होऊन जाते. रेसिपी करायला एकदम सोपी आणि साधी. चला तर मग सुरुवात करूयात. झटपट रवा इडली बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सर जारमध्ये 2 वाटी बारीक रवा घेऊयात. बारीक रवा घेतल्यामुळे तो पटकन भिजला जातो. अर्धी वाटी दही आणि 1 वाटी पाणी टाकूयात आणि छान बॅटर करून घेऊयात. तयार बॅटर एका टोपात काढून घेऊयात. त्यात 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा सोडा घालायचा आहे. तुम्ही इथे इनोही घालू शकता. इनोमुळे इडली पांढरी शुभ्र होते आणि सोड्यामुळे इडलीला थोडासा पिवळसर कलर येतो. बॅटर छान एका साईडने पेटून घेऊयात. इडली स्टीमरमध्ये 1.5 ग्लास पाणी ओतून घेऊयात. इडलीच्या भांड्यांना आतून तेल लावून घेऊयात, म्हणजे इडली अगदी सहजरित्या निघते. त्यानंतर आपण इडली स्टीमरमध्ये इडली सेट करून घेऊयात. इडली सेट करून झाली की इडली 10 ते 15 मिनिटं आपण मीडियम गॅसवरती वाफवून घेऊयात. 15 मिनिटांमध्ये इडली अगदी वाफवून तयार होते. सांबार बनवण्यासाठी आपण एक भोपळा घेऊयात. भोपळा कट करून घेऊयात आणि त्याचे साल काढून घेऊयात. साल काढून झाले की भोपळा चिरून घेऊयात. भोपळा चिरताना जास्त बारीकही नाही आणि मोठाही नाही चिरायचा. भोपळा हा मीडियममध्ये ठेवायचा, म्हणजे सांबारमध्ये त्याचा गाळ होत नाही. सांबार बनवण्यासाठी शेवग्याच्या शेंगाही कट करून घेऊयात. कट करून घेतलेला शेवगा आणि भोपळा स्वच्छ धुवून आपण त्याला 5 ते 10 मिनिटं शिजवून घेणार आहोत. कारण शिजवून घेतल्यामुळे सांबारामध्ये भोपळा आणि शेवगा पटकन शिजला जातो. आपण इथे अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेणार आहोत. घेतलेल्या डाळी स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्यात 2 ग्लास पाणी टाकून थोडंसं तेल टाकून घेऊयात. तेल टाकल्यामुळे डाळ लवकर शिजली जाते आणि डाळीचा गाळही होतो. कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घेऊयात. 5-6 शिट्ट्यांमध्ये डाळ पूर्णपणे शिजली जाते. 5-6 शिट्ट्यांमध्ये डाळ पूर्णपणे गाळ झालेली आहे. सांबार बनवण्यासाठी आपल्याला 2 मीडियम साईजचे कांदे, 1 मीडियम साईजचे टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, भिजत घातलेली चिंच, आलं लसूण पेस्ट लागणार आहे आणि शिजवून घेतलेला भोपळा आणि शेवगा. कढई गरम झाली की कढईमध्ये 3-4 चमचे तेल घेऊयात. तेल चांगलं कडकडीत गरम होऊन देऊयात. गरम तेलामध्ये अर्धा चमचे मोहरी आणि अर्धी चमचे जिरे टाकून पूर्णपणे तडतडून घेऊयात. त्यानंतर त्यात चिरून घेतलेला कांदा टाकूयात. कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा छान परतला की तो करकर लागत नाही. कांदा परतून झाला की त्यात चिरून घेतलेले टोमॅटो टाकून घेऊयात. टोमॅटोही छान परतून घेऊयात. कांदा आणि टोमॅटो पूर्णपणे एकजीव होईपर्यंत परतून घेऊयात. कांदा आणि टोमॅटो परतून झाले की त्यात आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात आणि तीही छान परतून घेऊयात. त्यानंतर त्यात कढीपत्ता टाकूयात. टोमॅटो, आलं लसूण पेस्ट आणि कढीपत्ता छान परतून झाले की त्यामध्ये हळद, लाल तिखट, धनेपूड, काळा मसाला, सांबार मसाला, कांदा लसूण मसाला हे सगळे मसाले टाकून घेऊयात आणि छान मिक्स करून घेऊयात. अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊयात आणि 5 मिनिटं शिजवून घेऊयात. म्हणजे काय होतं, टोमॅटो आणि कांदा पूर्णपणे तेलामध्ये मिक्स होऊन जातो. मिश्रण तेल सुटेपर्यंत परतलं गेलं की त्यामध्ये शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि शिजवून घेतलेला दुधी भोपळा घालून घेऊयात आणि आपण डाळ घोटून घेतली होती तेही टाकून घेऊयात. सगळं साहित्य छान मिक्स करून घेऊयात. त्यानंतर त्यात 1 चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि 10 ते 15 मिनिटं मंद आचेवरती सांबार आपण उकळून घेऊयात. चिंचेचे पाणी टाकून घेऊयात. सांबार उकळत असताना मध्ये त्याला मिक्स करून घेणं गरजेचं आहे, कारण नाहीतर डाळ खाली करपण्याची शक्यता असते. तयार आहे आपलं सांबार अगदी 10 मिनिटांमध्ये, कारण आपण आधी सर्व भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत. इडली थंड झालं की इडली काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता इडली अगदी सहजरित्या निघत आहे आणि किती मऊ आणि किती सॉफ्टही झालेली आहे. तयार आहे आपली झटपट रवा इडली.
करायला अगदी सोपी आणि साधी. कधीही इच्छा झाली की लगेच करू शकतो. डाळ तांदूळ भिजत घालण्याची गरज नाही. रेसिपी करायला एकदम सोपी आणि साधी. तुम्हीही नक्की ट्राय करा. सोड्यामुळे इडलीचा कलर पिवळसर झालेला आहे.